आज आपण केरला स्टाईल गोड अप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। गोड अप्पे बनविण्यासाठी इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत। तर तुम्ही कोणतेही मेजरमेंट एखाद्या वाटीचं वगैरे घेऊ शकता। तर हे तांदूळ इथे मी इडली तांदूळ घेतलेले आहेत। आपण केरला स्टाईल करत आहोत, तर तुम्ही साधे कोणतेही जुने तांदूळ घेतले तरी काही हरकत नाही। हे तांदूळ आता आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे रात्रभर भिजत घालून ठेवणार आहोत किंवा 4-5 तास हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। तर मी आता रात्रभर हे तांदूळ भिजत ठेवणार आहे। झाकण देऊन बाजूला ठेवून देते। तर आता हे संपूर्ण रात्रभर मी हे भिजत ठेवलेले आणि छान हे पहा, मस्त तांदूळ असे छान फुललेले आहेत। तर आता ह्यातलं हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत। त्या अगोदर आपण प्रथम हे सगळं साहित्य पाहूया। तर इथे मी हे तांदूळ घेतलेले आहेत 1 कप आणि त्याच कपाने अर्धा कप खोवलेला नारळ घेतलेला आहे। काजू थोडेसे घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून गूळ घ्यायचा आहे। हे मी पाम जॅगरी घेतलेला आहे। तुम्ही साधा गूळ वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा काळे तीळ घेतलेले आहेत आणि साजूक तूप। त्याचप्रमाणे चवीसाठी मी वेलची घेतलेली आहे आणि ती अशी मिक्सरला थोडीशी साखर घालून मिक्स करून घेतलेली आहे। आणि इथे मी एक मोठं केळं घेतलेलं आहे। तुमच्याकडे वेलचीची केळी असतील तर तुम्ही 3-4 छोटी केळी घेऊ शकता। तर आता आपण हे मिक्सरला सगळं वाटून घेणार आहोत। तर हे भिजत घातलेले तांदूळ आहेत ते घ्यायचे आहेत, नारळ घालायचं आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून हे गूळ घेतलेलं आहे ते घालायचं आहे। हे गोड अप्पे बनविण्यासाठी इथे मी हे मोठं केळं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर वेलचीची छोटी केळी असतील तर 3-4 केळी तुम्ही घेऊ शकता। हे मोठं आहे म्हणून मी एकच घेतलेलं आहे। तर ते सुद्धा आता यामध्ये घालूया। चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे। आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत, त्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, खूप पातळ नाही करायचं। तर आता हे मिक्सरला छान लावून घेतलेलं आहे आणि चांगलं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आपण एका बाउलमध्ये आता काढून घेऊया। आता इथे मी थोडेसे नारळाचे असे पीस घेतलेले आहेत आणि त्याचे एकदम बारीक असे कापून घेणार आहेत। हे ऑप्शनल आहे, पण हे नारळ फ्राय करायचं आहे आणि ते दाताखाली आल्यावर खूप छान लागते। तर त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे, 1 टीस्पून, आणि त्यामध्ये आपण चांगलं परतून घेऊया। छान लालसर करून घ्यायचे आहेत। छान रंग आलेला आहे। गॅस बंद करूया आणि आता आपण हे काढून घेऊया। आता ह्या बॅटरमध्ये आपण हे नारळाचे जे पीसेस फ्राय केलेले ते घालूया। त्यामध्ये पांढरे तीळ, काळे तीळ घालायचे आहेत। त्याचप्रमाणे इथे हे काजू घेतलेले आहेत। काजूसुद्धा ऑप्शनल आहेत, पण छान टेस्ट येते अप्प्याला। तर असे बारीक तुकडे करून घालायचे आहेत। इडलीचे तांदूळ वापरले तर त्याने अप्पे खूप छान होतात आणि तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात ते इडलीचे तांदूळ मिळून जातील। इथे ही वेलची पावडर ती घालायची आहे आणि थोडासा अगदी अर्ध्या चमचापेक्षा थोडा कमी बेकिंग सोडा घातलेला आहे। आता हे छान मिक्स करून घेऊया। बॅटर चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ह्याचे लगेच अप्पे करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती आता हे अप्पे पात्र ठेवलेलं आहे। आपण आता साजूक तूप वापरणार आहोत। तुम्ही तेल देखील वापरू शकता। अगदी 2-2 थेंब घालायचे आहेत, खूप जास्त तूप आपण वापरणार नाहीत। गॅस कमी करायची आहे। अगदी मंद आचेवरती आपण हे अप्पे बनवणार आहोत। तर आता हे त्यामध्ये थोडंसं बॅटर असं घालायचं आहे, खूप अगदी भरून नाही घालायचं। आमच्या ह्या रेसिपीप्रमाणे तुम्ही हे अप्पे नक्की बनवा। मुलांना आणि तुम्हा सगळ्यांनाही खूप छान आवडतील। तर हे सगळे आता भरून झालेले आहेत। तर ह्यामध्ये मी आता वरून असे काळे तीळ घालणार आहेत। दिसायला देखील सुंदर दिसतात आणि ह्या थंडीच्या दिवसात तीळ खाल्लेले चांगले। तर हे सगळे घालून झालेले आहेत। अगदी 2-3 मिनटासाठी आपण झाकण देऊया। तर 2-3 मिनटं झालेली आहेत। आता आपण एक फिरवून पाहूया, ते व्यवस्थित झालेलं आहे। तर ह्यामध्ये आपण वरून थोडंसं तूप टाकणार आहोत। तर अगदी पुन्हा 2-2 थेंब असे तूप वरून फिरवायचं आहे आणि त्यानंतर ते अप्पे फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे खालून सुद्धा छान मस्त हे अप्पे तयार होतील।
मी हे कमीत कमी तुपामध्ये बनवते आहे त्यासाठी. नाहीतर तुम्ही बॅटर जेव्हा घालता तेव्हाच प्रथम तुम्ही तूप जास्त घातलं तरी काही हरकत नाही. आता पुन्हा एकदा हे फिरवून झालेले आहेत. ह्यावर आपण झाकण दिलेलं आहे. 2-3 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया आणि छान मस्त हे पहा आपले अप्पे तयार झालेले आहेत दोन्ही साईडनं. आता हे काढून घेऊया. छान मस्त गोल गरगरीत असे आपले हे केळ्याचे अप्पे, गोड अप्पे तयार झालेले आहेत. आता पुन्हा या अप्पेपात्रामध्ये आपण 2-2 थेंब तूप टाकायचं आहे आणि हे जे राहिलेलं बॅटर आहे ते घालूया. हे गोड अप्पे तुम्ही मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता. मुलांना नक्कीच खूप आवडतील. त्यावर आता तीळ घालूया आणि पुन्हा एकदा झाकण देऊन आपण 2-3 मिनटासाठी ते फ्राय करून घेणार आहोत. अगदी मंद आचेवरतीच हे अप्पे बनवून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा असं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर फिरवून घ्यायचे आहेत. जी लोकं फिश खातात तर पावसाळ्यात फिश वगैरे जास्त मिळत नाही, तर त्यासाठी आपण सुक्की मासली भरून ठेवतो. तर आता डिसेंबर-जानेवारीमध्येच ही बोंबील, सुकट हे घ्यायचं आहे. उन्हामध्ये सुकून ते कसं काय साफ करायची बोंबील, हे सगळे मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की चेक करा. तर आपले हे केळ्याचे गोड अप्पे तयार झालेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. तीळ वापरल्याने ते छान क्रंची लागतात. छान हे पहा एकदम सॉफ्ट आणि मध्ये सुद्धा एकदम मस्त असे तयार झालेले आहेत. तुम्हाला मी फोडून दाखवते. छान मस्त हे पहा अगदी मोकळे झालेले आहेत. तर सुंदर असे आपले हे गोड अप्पे तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा आमच्या ह्या रेसिपीप्रमाणे गोड अप्पे बनवा. मुलांना देखील आवडतील, तुम्हाला देखील आवडतील. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.